नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वच पक्षातील मान्यवर नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रवक्ते मनोहरपंत सपाटे साहेब. साहेब नमस्ते आपल्या या कार्यक्रमात. नमस्ते. आपण एवढ्या निवडणुका पाहिल्यात, लोकसभेच्या, विधानसभेच्या. लोकसभेच्या निवडणुकीत तर आपण राजीव गांधी असल्यापासून पाहत आहे, तर ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे किंवा मोदी आल्यापासून ह्या निवडणुकी संदर्भात काय बदल झालेत किंवा ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते? मुळात ही निवडणूक आम्ही कुणाविरुद्ध लढतो? भारतीय जनता पक्षानं, शिवसेनेनं जवळपास महाराष्ट्रातल्या 10 ते 12 मतदारसंघात काँग्रेसमधून, राष्ट्रवादीमधून आयात केलेले उमेदवारच दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्यात एका सहकार्य मित्राच्या विरोधात लढतो आहे, ही भूमिका भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. भारतीय जनता पक्षाचे उरलेले कार्यकर्ते व्यासपीठ निवडणुकीच्या रिंगणात येतच नाही आणि त्यांना ते संधी देत नाहीत. आता सोलापूरचं उदाहरण घ्या. अकोला मतदारसंघात राहणारे प्रकाश आंबेडकर आणि ते सोलापुरात निवडणूक लढतो आहे. सोलापूरची जनता सावधान झाली पाहिजे. 850-900 किलोमीटर लांब असणारा पल्ला, ऑन वे नाही, ऑड साईड आहे आणि तिथनं माणूस इथे येऊन आम्हाला नागरी सुविधा देऊ शकतो आणि विकास काम करू शकतो का? सावधान. सोलापूरच्या हक्कावर गदा इथे आहे, सोलापूरच्या अस्तित्वावर गदा इथे आहे. आणि आपण पाहिलं आहे, बनसोडे गेली 5 वर्षे मुंबईला राहणारा बनसोडे सोलापूर जिल्ह्यातला मूळ रहिवासी आहे, नेटिव्ह प्लेस अक्कलकोट तालुक्यातला आहे. बनसोडे काम करू शकले नाहीत ना. 10,15,000चं शहर आहे. या शहरात त्या उमेदवाराचं वास्तव्य असणं अत्यंत गरजेचं आहे. सामान्य जनतेला, सामान्य माणसाला आपला खासदार बघण्याची गरज आहे. तो रोज डोळ्यासमोर असण्याची गरज आहे. त्याशिवाय त्याला इथल्या प्रश्नाची ओळखच होत नाही, जाणच होत नाही. आता दुसरा, भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता सोडला, सगळं सोडलं, विकास काम सोडलं. त्यांनी विकास काम काय केलं बनसोडेने ते सांगायचं सोडलं. केलं नसेल तर होऊ शकलं नाही सोडून सांगायला पाहिजे. आम्ही नवीन माणूस देतो आहे, कार्यकर्ता नवीन द्यायला पाहिजे. आता तो कर्नाटक अक्कलकोटचे ते जय सिद्धेश्वर महाराज ते कर्नाटकातले येऊन गौडगावला ते स्थायिक झाले. त्यांना राजकारणाचा गंध नाही, राजकारणाचं त्यांचं देणं घेणं नाही. ते एका मठाचे, आपल्या मठाधिपती एक मठ चालवतात. मठामध्ये देवधर्म, पूजा, धार्मिकता याचा प्रसाराने बसवेश्वराचं, महादेवाचं ते भक्ती करणार, अशा महाराजला राजकारणात आणलं. राजकारणाचं त्यांचं काही देणं घेणं नाही. त्या बिचाऱ्या महाराजावर हा अन्याय आहे. त्यांना इथे राजकारणात आणणं आणि त्यांना राजकारण लोकसभेचा उमेदवार तोही. अहो, लोकसभा समजायला मुश्किल आहे. लोकसभेची गेट तरी समजतील का? बनसोडे 5 वर्षात एकदाही बोलू शकला नाही, मौनी बाबा राहिला. एवढा CA असणारा बनसोडे बोलू शकला नाही. त्यांनी स्वतःच्या मुलाखतीत सांगितलं की सोलापूरचं मंजूर विमानतळ, कार्गो विमानतळ मंजूर आहे. खासदारच्या कामात ते काम येत आहे. सुशीलकुमार शिंदेनं कार्गो विमानतळ 1200 एकर जमीन तिथं सरकारने खरेदी करून ठेवली. कार्गो विमानतळाला तुम्ही साधी मान्यता आणू शकला नाही. सरकारच्या मान्यतेच्या यादीत आहे. तुमच्या मागण्या अन्य ठिकाणी मंजूर झाली. जर इथं विमानतळ झालं असतं तर किती मोठा विकास झाला असता. आमच्या सगळ्यांच्या जीवनातली 5 वर्ष गतिशीलतेची मागे गेली. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानं, बनसोडे निवडून आल्यानं 5 वर्ष आम्ही 10 वर्ष 15 वर्ष पाठीमाग गेलो नाही. परंतु महास्वामीजींनाच त्यांनी पुढं काय केलं असं वाटतं भाजपने? नाही, केवळ लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळायचं. धार्मिक भावना आणि राजकारण काय संबंध आहे? राजकारणामध्ये धार्मिकता आणण्याचं कारणच नाही. आणि धार्मिक भावनेशी खेळून त्याचा फायदा घेणं, आणि त्याला सगळ्यात मोठा फायदा तो SC समाजावर आहे. SC सर्टिफिकेट असणं आणि SC असणं याला पण फरक आहे. दलित बांधवाचा उमेदवार बनसोडे असताना त्याचं तिकीट कापणं
खराखुरा दलित बांधव असताना त्याचं तिकीट कापणं आणि दुसरा माणूस उमेदवार देणं जो दलित नाही पण दलिताचं सर्टिफिकेट व्हॅलिड करून घेणं आणि दलिताच्यावर अन्याय करणं हे योग्य नाही. हे म्हणजे सवलतीचा फायदा घेताना एखादा मुलगा शिक्षणासाठी फायदा घेतला तर मी समजू शकतो. माझी कास्ट एस टीमध्ये समाविष्ट आहे बाबा, एक तर होते आहे मी फायदा, पण मी शेड्यूल कास्टपैकी नाही आहे, पण माझी कास्ट शेड्यूल कास्टमध्ये आता समाविष्ट झाली आहे. मी शिक्षणासाठी फायदा घेतला समजू शकतो, माझ्या नोकरीसाठी फायदा घेतला मी समजू शकतो. राजकारण हे स्वैराचार आहे. राजकारण हे कशासाठी आहे? ते म्हणाले की माझी देशभक्ती करायची आहे. देशभक्ती राजकारणाशिवाय करू शकतात. ते अण्णा हजारे देशभक्ती राजकारणाशिवाय करू शकतात. देशभक्ती करणं, देशसेवा करणं, एखाद्या धर्मप्रसारकाला वाटलं की मला देशभक्ती करायची आहे, चांगली गोष्ट आहे, म्हणून काय राजकारण द्यायचं? अहो, धर्मप्रसारक आणि महाराज ही उपाधी केव्हा लागते? स्वामी असेल किंवा धर्मगुरू असतील, ही उपाधी केव्हा लागते? जेव्हा माणूस सात्विकता आणि नैतिकतेच्या वाटचालीनं जात असतो, समाजामध्ये एक इतरापेक्षा एक वेगळं जीवन जगत असतो. समाजाच्या बहुजन जनतेच्या वेगळ्यापेक्षा एक वेगळं जीवन जगतो. अलिप्त जीवन म्हणतात त्याला. संसारपासून लांब असलेलं जीवन जगत असतो. आणि संसारामध्ये अभिव्यक्ती असते. आपल्या अनेक इच्छा असतात, माणसाच्या मनामध्ये अनेक भावना असतात, अनेक इच्छा असतात. संसारात गुरफटलेला माणूस कधी सुखी राहू शकत नाही आणि तो त्या संसारामध्ये अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गुंतलेला असतो. आणि या सगळ्यापासून अलिप्त झालेला माणूस या सगळ्या अभिव्यक्ती इच्छेवर पांघरून टाकून तो त्याग करून गेलेला असतो तिकडे. महाराज या उपाधीकडे केव्हा जातो तो? आणि मग महाराज हे उपाधी घेऊन जाणारा माणूस तो देवत्वाकडे वाटचाल करतो असतो. सामान्य माणूस परमेश्वराच्या विचाराची वाटचाल करतो आणि परमेश्वराचं नामस्मरण करण्यामध्ये, परमेश्वराचा विचार समाजामध्ये दृढ करण्यामध्ये, समाजामध्ये धार्मिकता असल्याशिवाय नैतिकता आणि सात्विकता येत नाही असा प्रसार करण्यामध्ये तो गुंतलेला असतो. आणि आत्ताच एक वादाग्रस्त वक्तव्य सुद्धा केले त्यांनी की तुळजापूरला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, मीच देव आहे, जिवंत देव आहे. ते तर फार हास्यास्पद आहे. म्हणजे महाराज या पदाचाच अवमान आहे तो. मी एका धर्मप्रसारक आहे. समाजामध्ये धार्मिकता वाढली पाहिजे, नाही त्यामुळं समाजामध्ये नैतिकता आणि सात्विकतेची गरज निर्माण होते, त्याचा फोफावतो. आणि महाराजकडे धार्मिकता असल्यामुळे सात्विकता आणि नैतिकता येते आणि म्हणून महाराज धार्मिकतेकडे समाजाला घेऊन जात असतात. हे महाराज देवाचीच जागा घेऊन बसले. ते म्हणले पंढरपूरला जाऊ नका, तुळजापूरला जाऊ नका, सिद्धेश्वर महाराजला जाऊ नका. अहो, ही आमची श्रद्धास्थान आहे. तो लाखो भाविक पंढरपूरला जात पंत विसरून करोडो लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात, आई जगदंबेच्या दर्शनाला जातात. सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये लाखो भाविक उन्हात तानात त्या काठीचं दर्शन घेण्यामध्ये कुठले, या आमच्या भावना आहेत. आणि त्या नुसतं दर्शन का घेतलं तर आमचा कितीतरी मनाला आनंद होतो. सिद्धरामेश्वरच्या देवळात गेलं तर कितीतरी आनंद होतो, तुळजाभवानीच्या देवळात गेलं तर कितीतरी आनंद होतो. परमेश्वर पावलाच पाहिजे आणि परमेश्वर बोललाच पाहिजे, एवढी आमची ताकद आहे का हो परमेश्वर बोलण्या इतकी? आणि जर परमेश्वर बोलण्या इतकी ताकद नाही तर परमेश्वर बोलणार नाही सांगायची काय गरज आहे? महाराजांना तरी परमेश्वर बोलतोय का? आणि मग महाराज म्हणाले की तुम्ही तुळजापूरला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, कुठे देवाला जाऊ नका, मी तिथे वेळ वाया घालू नका, पैसे वाया घालवू नका, जाण्या येण्याचा हेल्पटाचा त्रास घेऊ नका, इथेच थांबा, मीच देव म्हणून तुमच्याशी बोलतोय, मीच देव आहे. अहमपणा, अहमिका, जो लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची प्रतिमा उभा करायला निघालेला महाराज स्वतःला देव समजून जर वागायला आला, निश्चितपणे त्यांचं सामाजिक धार्मिक जे अस्तित्व आहे त्याला आम्ही नतमस्तक राहू. हो साहेब, पण राजकारणामध्ये कधी नतमस्तक राहत नसतो माणूस. एखाद्या शिष्य गुरुच्या विरुद्ध निवडणूक लढवतो,
कुणी लढू शकतो लोकशाहीमध्ये. आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नातू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक शस्त्र आहे, सामान्य माणसाला नातू. बाबासाहेबांनी आम्हा सामान्य माणसाला दिलेला हा मताचा अधिकार आहे. परंतु बाबासाहेबांनीच सांगितलंय, बाबासाहेबांच्याच घटनेत दिलेलं आहे की कोणी कुठेही, म्हणजे संपूर्ण देश अखंडच आहे, कोणी कुठेही येऊन निवडणूक लढवू शकतो. कर्नाटकचे महास्वामी जे असतात किंवा डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असू देत. साहेब, कुणी कुठे निवडणूक लढवू शकतो हा कायद्याचा भाग झाला. परंतु माझ्या जिथे भावना जोडलेल्या आहेत, माझं जिथे अस्तित्व जोडलं आहे, ज्या मातीशी मी काही देणं घेणं आहे, ज्या भूमीत मी जन्माला आलो त्या भूमीशी माझं काही देणं घेणं आहे, ज्याला ऋण म्हणतात, समाज ऋण म्हणतात, ते समाज ऋण त्या भागातलं देणं आहे. त्या भागात ज्या समाज ऋणाशी तुमची बांधिलकी आहे, ज्या मातीशी तुमची बांधिलकी आहे, ज्या भूमीत तुम्ही जन्म घेतला आहे, तिथलं ऋण द्या. मग राज्याचं ऋण द्या आणि मग देशाचं ऋण द्या. तुम्ही गल्लीतलं ऋण देत नाही, त्या भागातलं ऋण देत नाही, गावातलं ऋण देत नाही, आणि तुम्ही त्या राज्याचं ऋण केव्हा देणार आणि मग देशाचं ऋण केव्हा देणार. तुमचं अस्तित्व या पद्धतीने असलं पाहिजे. मी पहिलं ज्या गावचा जन्माला आलो त्या गावाशी माझी बांधली. आता बघा, शरद पवार आज हे बारामतीचे शरद पवार म्हणलं जातं. बारामतीचं नाव घेतलं जातं. बारामतीचा विकासाच्यासाठी केंद्रबिंदू करतात. राज्याच्या विकासाबरोबर बारामतीचा विकास करतायत. देशाच्या प्रश्नाबरोबर बारामतीचे प्रश्न सोडवत आहेत. देशाचे प्रश्न सोडवत आहेत. कृषी मंत्री म्हणून एवढं मोठं शेतकऱ्यांना देशातल्या अनुदान प्राप्त केलं, पैसे मोजाचे कळले नाहीत. शेतकरी केंद्रबिंदू मानला. धान्य उत्पादन एवढं केलं की आपण धान्य सप्लाय करू शकलो. आणि आत्ताचा शेतकरी मंत्री कोणाला माहीत आहे का विचारा. ही अशी अवस्था होते. फक्त ओनली मोदी. टी व्ही चालू करा, मोदी. कुणी नाहीच आहे त्यांच्याकडे. आणि माणसं मोदीशिवाय काय भाजप आहे का नाही. आणि जी माणसं भाजपमध्ये वर्षानुवर्षे, आडवाणीने रथयात्रा काढली, भारत भ्रमण केलं, मुरली मनोहर जोशीने रथयात्रा, हे सगळे पडद्याआड गेले चालले. त्यांना हे राजकारण पटेना, हुकुमशाही पटेना, एकादशीशाही पटेना. शत्रुघ्नशी या पक्षातून बाहेर पडला. घराणेशाही त्यांना पटेना म्हणलं तर घराणेशाही त्यांच्या घराणेशाहीची माणसं तुम्ही घेतली. आजच नितीन गडकरीचं मी भाषण ऐकलं की त्यांना ही घराणेशाही आवडली नाही. आयात केलेले उमेदवार आवडले नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आयात केलेले उमेदवार आवडत नाहीत. आता आमच्याच पक्षातले कितीतरी घराणे त्यांनी काढून घेतली आणि त्यांनी स्वतः चंदगडमध्ये स्टेटमेंट दिलं की घराणे आम्ही ही सगळी मोठी मोठी घराणे महाराष्ट्रातली आम्ही आयात करतो आहे आमच्या पक्षाकडे. अहो, तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये रामाचं नाव घेऊन राम मंदिर बांधावं म्हणून गल्ली गल्लीत फिरणारा कार्यकर्त्यानं त्याची स्वप्न काय, त्या कार्यकर्त्याची स्वप्न भंग पावली. सामान्य कार्यकर्ता जो भाजपसाठी रडला मेला, रामचंद्र जन्नूसारखा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होता एका काळी, हे कुठे फेकले गेले कळत नाहीत. आणि तुम्ही आज या शहरात राजकारण करताना तुम्ही सगळी माणसं बाजूला काढली. आणि एक महाराज याचा राजकारणाशी काही संबंध नाही त्यांचा. त्यांच्या अस्तित्वाबद्दल आम्ही बोलणार नाही. आणि तो महाराज स्वतःला देव समजून वागायला आला. मला देव म्हणा, मी तुमचे प्रश्न सोडतो, मी तुमच्याशी बोलतो, मी देव आहे, माझ्याशी बोला. असं जर अहंपिका वाढायला लागली, असं वक्तव्य यायला लागलं तर त्यामुळं जनमानसामध्ये देवाची सुद्धा तुम्ही खाली खचताय भाजपवाले. म्हणजे देव बी मानत नाही, माणसंही मानत नाही. हे काय माणसं. समाज तुकारामांनी सांगितले, जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपले, देव तेथीच ओळखावा साधू तेथीच ओळखा. संत तुकारामांनी सांगितलं की सामान्य माणसामध्ये देव बघा. महाराज म्हणतात माझ्यात देव बघा. जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपले, देव तेथीचे ओळखावा साधू तेथीचे जाणावा. तुकारामाचा अभंग आहे. त्या काळात तुकारामांनी ह्या प्रथेविरुद्ध परंपरेविरुद्ध हे केलं. त्या तुकारामांनी सांगितलं की सामान्य माणसामध्ये देव सामावलेला आहे. आता हे महाराज म्हणतात देव माझ्यात सामावलेला आहे आणि मीच देवाचा अवतार आहे आणि मीच देव आहे. आपण पाहिलं ह्या सगळ्या महाराज लोकांचा. आसाराम बाबू आज कुठं आहेत बघितलं आपण. हे महाराज कंपनी काय करते बघितलं आपण.
आणि मग या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला तिलांजली द्यायची असेल तर कामाला महत्त्व देणं गरजेचं आहे, विकास कामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. सोलापूरचं विमानतळ करू शकले नाहीत, सोलापूरच्या प्रश्नाला वाचा पडू शकले नाहीत. आणि आता तरी कहर झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे आठवले साहेब, आंबेडकर साहेब तिथून इथे येऊन काम करणार, आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणार नाही. परंतु शिंदे साहेबांना सुद्धा एवढी वर्ष दिली, परंतु त्यांनी काय काम केलं असंही विरोधक विचारत आहेत. तो एक प्रचार आहे त्यांचा. NTCP आणली, अहो गरम झालं. तुम्हाला आवडलं नाही तर गरम झालं. NTCP किती कोटीची आहे, पॉवर गेट किती कोटीचं आहे, विमानतळ किती कोटीचं आहे, उजनीची पाईपलाईन त्या काळात आणली. विलासराव देशमुख लातूरमध्ये करू शकणार, आणि की रेल्वेनं पाणी आणतात. काय काम केलं नाही शिंदेसाहेबांनी. विकास कधी थांबत नसतो. काल झालेला विकास पुढे दुसरा प्रश्न तयार करत असतो. आज लाईट लावली ती उद्या बंद पडले की ते प्रश्न तयार होत असतो. विकास कधी थांबत नाही. शिंदेसाहेबांनी काय केलं, नव्या पिढीसमोर जर आपण हा आदर्श दिला. शिंदेसाहेबांनी सोलापूर हे कॉस्मोपॉलिटिकल शहर आहे, सगळ्या जाती धर्माचं शहर आहे, आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन सेक्युलर विचार घेऊन या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. बघा ना, महापालिका त्यांच्या ताब्यात दिली. 8 दिवस झालं पाणी देत नाहीत, 8 दिवसाला पाणी मिळत नाही. महापालिकेत सत्ता आली त्यांची, राज्यात सत्ता त्यांची, देशात सत्ता त्यांची. करू शकतात का कारभार? महानगरपालिकेमध्ये साधं ते दोघं भांडण मिटवू शकले नाहीत. 2 मंत्री, एक विजय कुमार आणि एक सुभाष कुमार, हे 2 कुमार आपले भांडण मिटवू शकले नाहीत 5 वर्षात. आणि ह्यांचं अस्तित्व तर मग विचार करा. ह्यांच्या दोघांच्या गटानं महापालिकेचं वाटोळ झालं, या शहराचं वाटोळ झालं. शहराच्या अस्तित्वाला धक्का लागला, शहराच्या विकासाला धक्का लागला. शहराच्या बनसोडीने सांगितलं, गटबाजीमुळे माझी माती झाली. काय अवस्था आहे या शहराची. आणि शहर तुम्ही 10-20 वर्षांनी पाठीमागे घेतलं. अहो या शहराला जर कार्गो विमानतळ झालं असतं, मंजुरीच्या यादीत नाव आहे, कार्गो विमानतळ झालं असतं, काम सुरू झालं असतं, फळबागाची निर्यात झाली असते, फॉरेनशी आपले व्यवहार झाले असते, इथून हे झालं असतं. उलटं सुरू झालं. इथं आहे त्या विमानतळात खर्च करून आपलं भांडण सुरू केलं चिमणीचं. करा ना ते पण, आमची काय हरकत नाही. परंतु तुम्ही तुमचं भांडण लावण्यापेक्षा, शहरात अशांतता निर्माण करण्यापेक्षा, कामाचा गुरु, कामानेच लोकांची मने जिंकता येतात, ही भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. मग ह्यासाठी जयसिद्धेश्वर महाराज, आदरणीय जयसिद्धेश्वर महाराज काम करू शकत नाहीत, प्रकाश आंबेडकर काम करू शकत नाहीत, सुशीलकुमार शिंदे हे एकमेव काम करू शकतात. आणि त्यांना कामाचा अनुभव आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे, आणि त्यांच्या शब्दाला वजन आहे, त्यांना माहिती आहे, ज्ञान आहे. नुसतं लोकसभेत गेल्यानं काम होतं असं नाही, पण लोकसभेत गेल्यामुळं काम होत नाही, तर लोकसभेत तर ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रश्नांची सरबत्तीकरण सोडवण्याची पद्धत माहीत असली पाहिजे, ते शिकलं पाहिजे, त्यासाठी वेळ दिला पाहिजे. जर इथं तुम्ही मी धर्माचा प्रसार करणार म्हणून जर बसलात तर आम्ही त्या सगळ्यांच्या आयुष्यातला अंधकारमय दिवस येईल. आणि सोलापूरच्या दृष्टीनं आणखीन 5-50 वर्ष पाठीमागे जाऊ. माझी अशी विनंती आहे तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या या 37 लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला, की आपण एकदा परिवर्तन घडवलं. बनसोडे साहेबांना प्रचंड मतांनी निवडून एक पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत गेलेल्या माणसाला पाठीमागे आणला आणि आपण परिवर्तन घडवलं. आम्ही जनतेचा निर्णय स्वीकार केला, तुमचं परिवर्तन मान्य केलं. आता तुम्ही परिवर्तन केल्यानंतर काम करू शकला नाही म्हणून त्याच्यापेक्षा चांगला उमेदवार तर द्यायचा. या शहराच्या या मातीशी काही देणं असताना उमेदवार द्यायचा. तुम्ही एक उमेदवार दिला आणि दुहीकडून आमच्या मताची कोंडी करतायत. जातीच्या मनावर मतं तिकडे एक पक्ष घेतो आहे, MIM सारखा पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जातीच्या नावावर मताची फोड करतो आहे. एक पक्ष इकडं दलित मताची फोड करतो आहे आंबेडकरांच्या नावावर. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ही घटनेची ताकद अशा पद्धतीने विभागली गेली. नाही, परंतु प्रकाश आंबेडकरांमुळे पुरोगामी किंवा इतर मतं विभागली जातील आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं वाटत नाही का? भाजपला फायदा होणार ना, त्याच्यासाठीच ते उभारले. ते बी टीमच आहे भाजपची. वासरुद्दीन आणि प्रकाश आंबेडकरजी हे दोन्ही भाजपचे बी टीमच आहेत. ते भाजपच्या फायद्यासाठीच उभारले. त्यांचं ध्येयच आहे, निवडण्याचं ध्येयच नाही त्यांचं. नाही तर 850-900 किलोमीटर त्यांनी अकोला सोडून इथं उभारायचं काहीच कारण नाही.
त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार द्यायचा आहे ना, तर त्यांनी इथला स्थानिक द्यायचा होता, स्थानिक उमेदवार द्यायचा होता. आमचा चंदन शिवे द्यायचा होता, राजा सर्व द्यायचा होता, आणखीन कोणी त्यांना वाटेल तो उमेदवार द्यायचा वंचित बहुजन आघाडीचा. सगळ्या दलितांना एकसंघ करायचा आहे ना, करून टाका ना, द्या ना स्थानिक उमेदवार, आम्ही जाऊ त्यांच्या पाठीमागं. तुम्ही त्यांच्यापेक्षा काम, शिंदे साहेबांपेक्षा काम चांगलं करणार असाल तर आम्ही त्यांच्या मागे जाऊ. शहर विकसित होणं, शहराची गतिशीलता वाढवणं आणि एक 5व्या क्रमांकाचं एकीकडे असलेलं शहर पुन्हा ते गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करणं, याच्यासाठी आम्हाला गतिशीलता देणारा लोकसभेचा खासदार पाहिजे. आणि तो दुसरा खासदार कोणी नाही, फक्त सुशीलकुमार शिंदे आहे. शरद सुशील विचारासाठी मी सोलापूरच्या जनतेला, 37 लोकसभा मतदारसंघाला आव्हान करतो आहे की उद्या शरद पवार येत आहेत, ज्यांनी अनेक इथं मिल उभा केल्या. शरद शारदा असेल, शरद असेल, विकास साधला, फळबागाचं केंद्रबिंदू केलं, सांगोल्यासारख्या दुष्काळाच्या भागावर रंधवण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, माड्यासारख्या भागाला रंधवण करण्याचा प्रयत्न. या जिल्ह्यात हा कोट्याधी रुपयाची सरकारचे अनुदान प्राप्त होऊन हा जिल्हा इरिगेटेड झाला. उजनीसारखं धरण या जिल्ह्यात आलं म्हणून आमचं इरिगेटेड वाढलं. उजनी धरणामुळं आम्ही आज सगळे जिल्ह्यात, शहराच्या नगरामध्ये पाणी पितो. आणि हे सगळे प्रश्न सोडवायसाठी उजनी धरण पूर्ण करणं, उजनी धरणाची गतिशीलता वाढवणं, उजनी धरणात आणखीन इलेक्ट्रिसिटी निर्माण करणं, असे अनेक प्रश्न आहेत जे खासदारच्या लेवलचे प्रश्न आहेत. आणि आमचे मोहिते पाटील साहेब ज्या प्रश्नासाठी गेलेत ते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. तो प्रश्न येणारच आहे. आपण सोलापूरवरून आता माढ्यावर पण येणारच आहोत की आता सध्या माढ्याची अवस्था काय आहे. संजय शिंदे आहे तिकडे, रणजित निंबाळकर आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वात मातब्बर नेते आणि मातब्बर घराणं हे राष्ट्रवादीला तिलांजली देत भाजपमध्ये प्रवेश केले. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय जीवनातला पश्चाताप करणारा निर्णय ठरेल. ते भलं राज्यपाल होईल, ते भलं रणजितदादा मंत्री होऊ द्या. मनाला समाजसेवेमध्ये एक आत्मीयता लागते, ती आत्मीयता मिळू शकत नाही. काय कमी केलं तर राष्ट्रवादीनं? राज्याचे मुख्यमंत्री होण्यापर्यंत तुमची मदत नेली, तुम्हाला काय कमी केलं? आणि तुम्हाला त्या DCC बँकेच्या संकटातून वाचवण्यासाठी तुम्ही जर पक्षांतर केलं असेल, तुमचं अस्तित्व आणि कृष्णा स्त्रीकरणाची योजना जी सांगता, भीमा कृष्णा स्त्रीकरणाची जी योजना आपण सांगता आहात, ती तुमच्या हातात मंजुरी दिली ना महाराष्ट्र सरकारनं. महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली. तुम्ही लोकसभेमध्ये खासदार होता 5 वर्ष, का लोकसभेमध्ये त्याला मंजुरी अनुदान घेतलं नाही? आत्ता तुम्ही ते कृष्णा स्त्रीकरणासाठी मी तिकडे गेलो म्हणून सांगताय. अहो तुम्ही गेलात ते ह्याच्यासाठी, DCC बँकाचे पैसे भरले नाहीत, DCC बँकेचं कर्ज घेतलं, आपण गैरफायदा घेतला. कालच चंद्रकांत पाटील म्हणाले की आमच्यात आले म्हणून पवित्र झाले, असं होत नाही. कालच मग त्यांचं स्टेटमेंट आहे की भाजपमध्ये आले म्हणून पवित्र झाले, असं होत नाही. जर त्यांचं हे स्टेटमेंट असेल आणि फक्त आजचं म्हणून उद्या ढकलण्यासाठी जर तुम्ही हे करत असाल, तर ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, ज्या अकलूज, माळशिरस, कैलासवासी शंकररावजी मोहिते पाटील, सहकाराचा महामेरू, ज्यांनी सहकारातून, शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस असं राजकारणी वाटचाल आहे. म्हणजे मुळात त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, विचारात काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये गेले असते तर मी समजू शकलो असतो, पण ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले, ज्यांना सहकाराची नाळ नाही, ज्यांना विचाराची नाळ नाही, ज्यांना त्यागाची प्रतिमा माहीत नाही. ते केवळ 60 वर्षाचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं समाजासमोर ठेवून अनावधानानं सत्तेवर आलेले आहेत. अनावधानानं आलेले माणसं सत्तेवर फार काळ टिकू शकत नाहीत. एखाद दुसरी टर्म ते करू शकतील, परंतु बघा ना तुम्ही किती काळ, राफेल प्रकरण सांगा, उत्तर देऊ शकले का? नाही देऊ शकले. राजकारणामध्ये आडवाणीसारखा माणूस रिटायर झाला, का झाला? मुरली मनोहर जोशी रिटायर झाला, का झाला? आणि या सगळ्या प्रकरणाची आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष हुकुमशाहीकडे चाललेला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असताना गोध्रा हत्याकांड केलं, एका न्यायाधीशाचा अटॅकनं मृत्यू होतो, ज्या न्यायाधीशासमोर खटला चालला आहे. हे सगळं
हे सगळं कसं आहे? या सगळ्या गोष्टीचा न्यायाधीश देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यानंतरसुद्धा आजपर्यंत कधी देशाचे सरळ न्यायाधीश धरणं धरले नाहीत. या देशाचा न्यायाधीश म्हणतो की माझं विचार स्वातंत्र्य गेलं आहे. आणि हे सगळे प्रश्न देश हुकुमशाहीकडे झाले. इंदिरा गांधीने आणीबाणी लादली तर लोकांनी धुडकावली. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ही पवित्र लोकशाही आहे. मी अजी प्रकाश आंबेडकरांनाही विनंती आहे की हुकुमशाही करणाऱ्या पक्षाकडे आपलं जर सहकार्य लाभत असेल, तुम्ही इथला स्थानिक माणूस द्यायला पाहिजे होता. आणि तुम्हाला हुकुमशाही करणाऱ्या पक्षाकडे इनडायरेक्टली आपलं सहकार्य लाभतं आहे, असुद्दीनचं आणि आपलं सहकार्य लाभतं आहे, ते थांबवायचं असेल तर निश्चितपणानं सुशीलकुमार शिंदे एक दलित समाजाचं नेतृत्व देशपातळीवर मोठं झालं आहे ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रणालीतून. आणि म्हणून त्या नेतृत्वाला आपण शक्ती आणि ताकद द्या, आपला आशीर्वाद द्या. आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे की तुमचा आशीर्वाद त्यांना मिळाला पाहिजे, तुमचा शुभेच्छा त्यांना मिळाल्या पाहिजेत की ज्यांनी बाबासाहेबांच्या विचाराचं पूजन केलं आहे. धन्यवाद सर. सविस्तर आपण बोललात महाराजांपासून ते पर्यंत आणि माढ्यातला हा सगळा तिढा. BR न्यूजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.